तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परवा रात्री मत व्यक्त करताना सांगितलं की देशाच्या, राष्ट्राच्या, राज्याच्या आणि गोरगरिबांच्या उपयोगासाठी जे जे काही कार्यक्रम असतील ते माझ्या मार्गदर्शनातून करा असं आवाहन त्यांनी केलं. माझा वाढदिवस ही साजरा करत नाही, पण यावेळेस पहिलगामचं जे हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या भारतातले काही जवान शहीद झाले, काही जखमी झाले, त्यांना हे रक्त आपल्याला पाठवायचं आहे. आणि म्हणून एक मोठा संकल्प, मोठ्या मनाचा विचार करून, भाऊंचा नेहमी मोठा विचार असतो, त्या विचाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा संकल्प व्यक्त केला. शिंदोरी नगरीतल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी, तरुण कार्यकर्त्यांनी हा संकल्प पार पाडण्याचा विडा उचलला आणि जास्तीत जास्त रक्तदान आपल्या गावातून करावं. हे देशाच्या, राष्ट्राच्या संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी जाणार आहे, त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आज पार पाडतो. या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक उच्च उपक्रम, राष्ट्रीय उपक्रम आणि आपल्या पितेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय याचा मनस्वी आनंद दिलीप भावना आपल्या सगळ्यांना आहे. धन्यवाद. जय जय महाराज. इथे आपल्या भारत देशाने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या वीर जवान सैनिकांनी
या ठिकाणी पाकिस्तान विरुद्ध जे ऑपरेशन सिंधूर हे ऑपरेशन सक्सेसफुल करून दाखवलं आणि या ऑपरेशनमध्ये हे सिंधूर ऑपरेशन हे अभियान आणि हे युद्ध मोहीम राबवताना या ठिकाणी आपल्या भारत देशातील अनेक सैनिकांना भविष्यामध्ये किंवा आज रोजी रक्ताची जी गरज भासणार आहे म्हणून आपल्या देशामध्ये विविध ठिकाणी आज महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर योगायोग असा की आपल्या सर्वांचे लाडके नेते आपल्या महाराष्ट्राचे संघटन मोर्चा नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा सुद्धा आज वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या शेंदोर्णीला या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गावाच्या वतीने नगरपंचायतच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्हाला सर्टिफिकेट दिलं आहे आणि रेड क्रॉसचे सर्टिफिकेट दिलं आहे. तुम्हाला गरज पडली तोटेवारी गरज पडू नये रक्ताची पण पडली तर आमच्याकडे रजिस्टर आहे आणि या रेड क्रॉस सोसायटीकडे सुद्धा त्याची नोंद आहे तर आपल्याला ते मिळू शकतं. तुम्हाला आणखी एक विनंती आहे की आपल्या सगळ्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या भागात गेल्यानंतर सगळ्यांना रक्तदान देण्यासाठी प्रवृत्त करावं. आपलं 100चं टार्गेट